मित्रांनो, मी जनार्दन काशीत आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK75 या मराठी यूट्यूब चॅनलवर. नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीत आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK75 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर गुड आफ्टरनून मित्रांनो. आता वाजले दुपारचे 3:30 आणि आपण आलो आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला. आज दुपारी लेट निघलो, सकाळी लवकर निघलो नाही, जरा काम होतं आपल्याला सकाळी थोडंसं, ते काम वगैरे केलं. आज गुरुवार होता, स्वामींच्या मठात पण गेलेलो, तिथं आरती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा दुपारी घरी जेवण करून आपण मग जस्ट चालू करून बसलेलो. तोपर्यंत उबरमध्ये एक आपल्याला एक्सेलमध्ये डायरेक्ट इंटरनॅशनल एअरपोर्टची ट्रिप मिळाली. देतो स्क्रीनशॉट त्याचा इथं मी. तर अशा पद्धतीनं आपला आज पहिली ट्रिप कंप्लीट झाली उबरमध्ये. तर अशा प्रकारे मग आपण डायरेक्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो, कस्टमरला ड्रॉप केलं आणि उबरची पहिली ट्रिप होती, कंप्लीट झाले. उबरचा पास ॲक्टिवेट झाला आहे आपला. 775 रुपये आपल्याला दिलेत. 750 रुपये दाखवले होते, 25 रुपये एक्स्ट्रा दिलेत, माहीत नाही कसले दिले. तर आता कस्टमरला ड्रॉप केले. 3:40 झालेत आणि गाडी चालली 18 किलोमीटर. जस्ट आता निघालो आपण, लेट निघालो आज, कारण दुपारी जरा जेवण करून थोडा आराम केला आणि मग त्याच्यानंतर म्हटलं चला जाऊया. आता इथं थांबून तर काय उपयोग नाही, बघूया आता गाड्या वगैरे किती आहेत. गाड्या कमी असतील तर जाऊ, नाही तर मग आपण उलव्यामध्ये भेटू. तर मित्रांनो, टाईम होतो आहे 5:15, 5:20 झालेत आणि आपण आता सध्या आलो आहे दिव्यामध्ये. दिव्यामध्ये पहिल्यांदाच आलो इकडं. कधी येत नाही मी या साईडला, पण ठाणा वगैरे दिसलं म्हणून मी ट्रिप ॲक्सेप्ट केली. उलव्यामध्ये होतो आपण, एअरपोर्टला ड्रॉप केलं, उलव्यात गेलो. उलव्याला ओला पण चालू केला आणि ओलामध्ये डायरेक्ट ट्रिप आली आपल्याला. 600 रुपये दाखवले काहीतरी समथिंग. आलो आपण, कस्टमरला ड्रॉप केलं आहे. टाईम नाही जास्त लागला, 1 तासच लागला, पण थोडंसं आउटसाईड एरियाला आलो आहे. आता इकडून आपल्याला ठाणा विना त्या नवी मुंबईची कुठली एखादी बुकिंग लागते का बघायचं आहे. थांबलो आहे, थोडंसं वेट करतो आहे, सर्चिंग एरिया चालू आहे. जर एखादी चांगली बुकिंग लागली तर घेऊन आपण पटकन निघून जाऊ तिकडे, ठाणा किंवा नवी मुंबई साईडला. 2 ट्रिपमध्येच आपलं 1400 रुपयेपर्यंत काम झालं आहे. उबरमधले पहिली आणि हे ओलामधली दुसरी. तर गाडी चालली असेल 50-55 किलोमीटर चालली आहे. आता इथून एखादी ट्रिप घेऊन आपल्याला बाहेर पडायचं आहे. बघूया आता ट्रिप मिळते का आपल्याला MT जावं लागतं आहे महापे साईडला. तर मित्रांनो, आपण आता आहे पनवेलमध्ये. 7:30 पावणे 8 झालेत. 7:30ला 15 मिनटं झाली कस्टमरला ड्रॉप केलं. शिळफाट्याला होतो, आपलं दिव्याला होतो, तिथून आपण येत होतो इकडे. म्हणलं महापे साईडला जाऊ, पण शिळफाट्याला असतानाच एक ओल्ड पनवेलची बुकिंग मिळाली आपल्याला ओलामध्ये. ॲक्सेप्ट केली, कस्टमरला ड्रॉप केलं. 520 रुपये काहीतरी बिल झालं. कस्टमरने 600 रुपये दिले आपल्याला. आणि एवढं एक टेन्शन आलं मित्रांनो आता एका गोष्टीचं ना. ही ट्रिप ड्रॉप करायच्या 1-2 मिनटंच अगोदर मला एक ओलामध्ये आउट स्टेशन पुण्याची ट्रिप आली. वन वे ड्रॉप होता. 3750 रुपये अमाऊंट दाखवली होती. 130-40 किलोमीटर काहीतरी अंतर होतं, पनवेलमधूनच होती. ॲक्सेप्ट पण केली मी, पण काय झालं काय माहिती, ॲक्सेप्ट झाली का स्किप झाली मलाच काय कळालं नाही. मी ॲक्सेप्टचं बटन दाबलं होतं बरोबर आहे, पण काय झालं काय समजलं नाही. कस्टमरला ह्या ड्रॉप केलं, ड्रॉप करून बाहेर बघतोय तर ती ट्रिप गायब झाली. एवढं टेन्शन आलं ना आता यार. 7:30 वाजलेल्या, मस्त. जरी समजा 8चा जरी पिकअप असेल त्या कस्टमरचा, तरी 9-10 वाजेपर्यंत आपण पुण्यात पोचलो. 2 ताससुद्धा आता लागत नाहीत, पण तरी 2 तास पकडा, कारण आता लिंक रोड झाल्यामुळे एकदम फास्ट पुण्याला जातं 1-1.5 तासामध्ये. तरी आपण 10 वाजेपर्यंत पुण्यात गेलो असतो आणि पुण्यावरून 100% आपल्याला 10 वाजता काही ना काही मुंबई साईडला एखादं भेटलीच असती. खूप चांगलं काम झालं असतं. 5-6 हजार रुपयाचं ते काम झालं असतं. 1700-1800 रुपये इथे काम झालं आहे. एकदम उद्याचा दिवस आपल्याला फुल आराम करता आला असता, पण आता काय आपल्या नशिबात नव्हते म्हणायचं आणि गप्प बसायचं. तर खूप चांगली बुकिंग होती. अशा बुकिंगची मी वाट बघत असतो, पण चालू बुकिंगमध्ये आली आणि काय झालं मलाच काही कळालं नाही. ती ट्रिप गेली. ठीक आहे, चला, आपल्या नशिबात नव्हती म्हणायचं आणि गप्प बसायचं. आता मी सध्या पनवेलला आहे. आता इथून बघूया, आपलं 1800 रुपयेपर्यंत काम झालं आहे. ओलामध्ये 2 आणि उबरमध्ये 1 राईड कंप्लीट केली आपण. आणि आता ट्रिपची वाट बघतो आहे. अजून टाईम आहे आपल्याकडे 10, 10:30, 11पर्यंत, कारण आपण लेट निघालो होतो आज. कारण 2500 तरी काम झालं पाहिजे. समजा 500-700 खर्च केला तरी 2000 रुपये आपल्याला प्रॉफिट शिल्लक राहायला पाहिजे कसल्याही परिस्थितीत. अशा पद्धतीनं आता सध्या काम करतो आहे. ही जर ट्रिप भेटली असती ना, ओके ठीक आहे. चला मग बघूया आता कोणती ट्रिप मिळते, देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे ती पनवेलची बुकिंग घेऊन आलो आणि जी आउट स्टेशन बुकिंग आपली कॅन्सल झाली ना, तेव्हापासून मूडच हाफ झाला.
पण ठीक आहे, आपण आता घरी आलो आहे आणि आपली गाडी चालली 111 किलोमीटर, म्हणजे पोचतोय घरी. जस्ट 1 किलोमीटरवरती घर राहिलं आहे. तर आज काय असं विशेष असं काम झालं नाही. जी ओलाची आउट स्टेशन ट्रिप गेली ना, तेव्हापासून माझं एकदम असं डाऊनच झालं. जी एनर्जी, म्हणजे ती ट्रिप जर भेटली असती ना, तर मित्रांनो खरंच आज एनर्जी एकदम जबरदस्त, अर्निंग आज खतरनाक झाली असती. पण ती ट्रिप कॅन्सल झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा काही व्यवस्थित ट्रिप लागत नव्हत्या. छोट्या मोठ्या 1-2 ट्रिपा केल्या, ओलामध्ये एक, उबरमध्ये एक, आणि कसा तरी धंदा बिझनेस आपला 2500पर्यंत झाला असेल माझ्या मते. तर 2500 पण नाही झाला, बहुतेक 2300 का 2400 झाला. मी देतो आता टॅली, घरी गेले तुम्हाला टॅली सांगतो. तर ठीक आहे, चला. जास्त मग आता कुठेतरी इकडे तिकडे मोठ्या एखादी ट्रिप घेऊन जाण्यापेक्षा, परत रात्र रखडण्यापेक्षा उद्याचा दिवस वाया जाईल, म्हणून आपण आता घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊन जेवण करून झोपून मग पुन्हा उद्या आपल्याला फ्रेशमध्ये गाडी काढता येईल. तर देतो तुम्हाला घरी गेल्यानंतर किती अर्निंग झाली उबरमध्ये, ओलामध्ये टोटल. तर आलो आपण घरी आता. बघितलं असेल आजचा दिवस कसा गेला. तर कसा गेला म्हणण्यापेक्षा आपली सकाळी कामं होती, ती कामं झाली. मठामध्ये जायचं होतं गुरुवारी, बरेच दिवस झालं. गुरुवारी मला काही चान्स भेटत नव्हता, त्यामुळे आज मठात जाऊन आलो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस आपला संपलेला आहे. 3 वाजता निघालो होतो आपण, गाडी काढली ती. तर मी देतो तुम्हाला. ओलामध्ये आपलं 3 ट्रिप कंप्लीट झाले, 1325 रुपयाचं काम झालं आहे. उबरमध्ये 2च ट्रिप कंप्लीट झालेत, 982 रुपयाचं काम झालं आहे. टोटल केलं तर आपलं 2307 रुपयाचं काम होतं आहे दोन्हीची. आणि त्या कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो मी. 2307मधून आपलं 254 रुपये ओलाचा पास, उबरचा पास, 85 रुपये ओलाचा पास, आणि 113 किलोमीटर गाडी चालली आहे. तर 450 रुपये CNG. हे जर सर्व मायनस केलं तर 1500 रुपये काहीतरी आपल्याला आज दिवसभरामध्ये प्रॉफिट राहिला. दिवसभरामध्ये ना, 6 तासामध्ये. कमीच आहे मित्रांनो, तसा काय म्हणावं असं प्रॉफिट नाही. 2000 तरी राहायला पाहिजे होता, 2000-2200. कारण आपलं टार्गेटच आहे, पर डे आपला 2000 आपल्याला राहिलाच पाहिजे, तरच आपल्याला परवडेल खर्च जाऊन. तर ठीक आहे. माझी ती आउट स्टेशनची ट्रिप गेली ना मित्रांनो, त्याच्यात माझा मूड पूर्णपणे हाफ झाला. मला कामच करू वाटेना. आणि मग अशा प्रकारे छोट्या मोठ्या 1-2 ट्रिपा केल्याने आपण घरी आलो आहे. मूड हाफ म्हणजे एकदम मूड हाफ झाला. नाहीतर 100% सांगतो, मला 7000च्या वरती आज अर्निंग झाली असती माझी. हे 2000 प्लस ते पुण्याची एक लागलेली 3700ची, परत रिटर्नची एक 2-2.5 हजाराची. आरामशीर मी 7000 आज अर्निंग क्रॉस केली असती. उद्या मला आराम करता आला असता, 2 दिवसाचं काम आज झालं असतं. पण ठीक आहे, आपल्या नशिबात नव्हतं. ज्या गोष्टी आपल्या नशिबात नसतात त्या होत नाहीत. विषय आता सोडून द्यायचा. असं किती जरी म्हणलं मी, मगाचपासून तसंच म्हणतोय, देव विषय सोड, पण ते डोक्यातून जाईनाच माझ्या. कारण आपल्या हातात होतं ना मित्रांनो. काय, मी ॲक्सेप्ट पण केली होती, पण काय झालं मला देव जाणे. ॲक्सेप्ट पण नाही झाली का, ट्रिप ॲक्सेप्ट झाल्यानंतर कस्टमरने कॅन्सल केली, काहीच माहीत नाही मला. त्याच्यामुळे वाईट वाटतंय, बाकी दुसरं काय नाही आहे. बाकी मग आली नसती ट्रिप तरी काय वाटलं नसतं मला. म्हणजे ती ट्रिप जरी आलीच नसती मला, तरी मला काय वाटलं नसतं. चला बाबा, हा आज एवढंच झालं, आपण दुपारनंतर 1300 रुपये केले, 1500 रुपये आले आपल्याला, चला ठीक आहे जाऊ घरी. पण जी आली ट्रिप आणि परत ती कॅन्सल झाली किंवा ही झाली, त्याच्यामुळे वाईट वाटतंय. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बस, बाकी काय नाही. आजचा हा एक्सपिरियन्स असाही असू शकतो. एखादी ट्रिप जर कॅन्सल झाली तर किती वाईट वाटतं, हे माझ्यासारख्या ड्रायव्हर लोकांनाच समजेल, बाकी कोणाला नाही समजणार. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर. आणि भेटू पुन्हा अशाच एका उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.